शब्दांची किंमत आता डॉलरमध्ये मोजली जाणार. तुमच्या कथेचं एक पान आणि बक्षीस डॉलरमध्ये. हो, मी जे बोलते ते अगदी खरं आहे. तुमची मराठी कथा आणि थेट बक्षीस हे डॉलरमध्ये असणार आहे. तर हे काय आहे, कुठली कथा, कसलं बक्षीस, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच माहितीचे व्हिडिओ मी घेऊन येत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर समजेल. तर मैत्रिणींनो, चला सुरुवात करूया. मला तर तुम्ही ओळखत आहात, मी आहे ऑथर संगीता आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला अशा एका दिवाळी अंकाची माहिती देणार आहे. त्याच्यामध्ये 3 बक्षीस असणार आहेत आणि त्याचं बक्षीस पण हे थेट डॉलरमध्ये असणार आहे. तर आपण आता जास्त वेळ न घालवता या डिटेल व्हिडिओकडे जाऊया. काय कसली माहिती आहे, कोणी मागितलं आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगते आहे. तर मित्रांनो, निनाद नावाचा अंक आहे जो बाहेर देशातून प्रकाशित होत असतो. त्यांची ही 7वी कथास्पर्धा आहे. कथास्पर्धा 2026 असं याचं टायटल आहे. दरवर्षी हे कथास्पर्धा भरवतात आणि 3 उत्कृष्ट कथा ते निवडतात. 3 कथांना बक्षीस दिले जातं. अनुक्रमे 1, पहिलं, दुसरं आणि तिसरं असे 3 क्रमांक. आणि बाकीच्या ज्या कथा असतात त्यांना आवडणाऱ्या ते त्यांच्या निनाद या दिवाळी अंकामध्ये प्रकाशितसुद्धा करतात. तर यावर्षी देखील त्यांनी कथास्पर्धा जाहीर केलेली आहे आणि 5 जून 2026पर्यंत त्यांच्याकडे कथा पाठवायची आहे, मेल करायची आहे. त्यांनी मेल ID दिलेला आहे, तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. तर त्यांना कथा कशी हवी बघा. कथा ही डॉक्युमेंट किंवा डॉक्स या फॉर्मॅटमध्ये त्यांना पाठवायची आहे. म्हणजे आपण PDF फाईल करतो तसं नाही, डॉक्युमेंटमध्ये डाउनलोड करून घ्यायची. जे MS वर्ड नावाचं जे ॲप असतं त्याच्यामध्ये कथा लिहिल्यावरती ते सेव्ह करायचं आणि ती डॉक्युमेंटमध्ये डाउनलोड करून घ्यायची किंवा तिथं सेव्ह करायची. तर त्याचं ते डॉक्युमेंट बनतं. PDF नव्हे तर डॉक्युमेंटमध्ये त्यांना द्यायची आहे. जसं आपण साधं फॉन्टमध्ये लिहितो, जसं व्हॉट्सअपवर युनिकोडमध्ये किंवा मंगल फॉन्ट आहे याच्यामध्येच त्यांना ही कथा लिहून हवी आहे. आणि कथा ही पूर्णपणे मराठीत असायला हवी आणि ती स्वतःचीच असायला हवी. हे त्यांचे काही अट किंवा नियम आहेत. तसेच एका स्पर्धकाला एकच कथा पाठवता येईल. तुमची कथा ही या अगोदर कुठेही प्रकाशित झालेली नसावी. कुठेच नाही, कोणत्या ॲपवर नाही की कुठल्या मासिकात नाही. तर अशी नवीन कथा त्यांना हवी आहे. आणि स्पर्धेसाठी जर तुम्ही कथा पाठवल्यानंतर ती प्रकाशित होईपर्यंत, म्हणजे या निनाद दिवाळी अंक निनाद या अंकाचा कथेस्पर्धेचा निकाल लागेपर्यंत ही कथा तुम्ही त्यांना पुढील कथा कुठेही प्रकाशित करायची नाही आहे, फेसबुकवरही टाकायची नाही आहे. तर या स्पर्धेत भाग घेण्यासाठी कुठलीही वयोमर्यादा त्यांनी सांगितलेली नाही आहे. सर्व स्पर्धा ही जगभरातल्या सर्व लोकांसाठी खुली असणार आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी कुठलंही शुल्क नाही आहे, विनाशुल्क ही स्पर्धा आहे. आता कथेसाठी बघा, कथेसाठी यांनी शब्दमर्यादा ही 3000 शब्दांची सांगितलेली आहे आणि 3000पेक्षा जास्त शब्द झालेत तर कथा ते घेणार नाही आहेत. म्हणजे कमीत कमी 2.5 ते 3000पर्यंत संपेल अशी कथा त्यांना हवी आहे, एवढ्या शब्दांची हवी आहे. तर हे शब्द मोजण्यासाठी, काउंट करण्यासाठी तुम्ही वर्ड नावाचं ॲप आहे ते वापरू शकता, MS वर्ड. किंवा मग गुगलवरती तुम्ही सर्च करायचं वर्ड काउंटर नावाचं ऑप्शन तुम्ही गुगलवरती सर्च केलं क्रोममध्ये तर तिथं तो ऑप्शन येतो. तिथं तुमची कथा कॉपी पेस्ट करायची. मग तिथे बरोबर खाली किती शब्दसंख्या झाली हे सांगितलं जातं. आता कथेसाठी कुठलंही विषयाचं बंधन नाही आहे, मात्र राजकीय किंवा प्रक्षोभक विचार असणाऱ्या कथा टाळाव्यात. म्हणजे ज्या कथेने वादविवाद निर्माण होतील किंवा कोणाच्या जाती धर्मावरती किंवा कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील असं लिखाण तुम्ही करू नये. परीक्षकांचा जो निकाल आहे तो सर्व स्पर्धकांवरती बंधनकारक राहणार आहे. आणि या स्पर्धेसाठी जे 3 विजेते ते काढणार आहेत, 3 क्रमांक जे काढणार आहेत त्यांना अनुक्रमे डॉलरमध्ये बक्षीस मिळणार आहे. ते आहे पहिलं क्रमांकाचं $100, दुसरं $75, तिसरं $50. तर अशी ही पारितोषिकं दिली जाणार आहेत. आणि त्या कथांना निनाद 2026 या अंकामध्ये प्रसिद्धी देखील देणार आहेत.
म्हणजे आणि स्पर्धेसाठी जे इतर सदस्य जे कथा पाठवतील तर त्यांना अंकामध्ये प्रसिद्धी द्यायची की नाही हा हक्क सर्वस्वी संपादकांकडे असणार आहे. तर त्या स्पर्धेबद्दल तुम्हाला अजून काही शंका किंवा काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही त्यांनी त्यांचा मेल आय डी दिलेला आहे कथास्पर्धा@अंकनिनाद.org हा मेल आय डी मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. त्यांना मेल करून तुम्ही सविस्तर माहिती अजून विचारू शकता. पण मला वाटत मी सगळीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. विषयाचं बंधन नाही आहे. कुठल्याही वयोगटातील व्यक्ती यासाठी कथा पाठवू शकतो. कथा ही मराठीतच असायला हवी. प्रत्येक सदस्याने एकच कथा पाठवायची आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शब्दसंख्या ही 3000पर्यंत हवी. म्हणजे 3000पर्यंत हवी म्हणजे एकदमच तुम्ही 1000पर्यंत असं हजार किंवा 1500 शब्दापर्यंत कथा नाही लिहू शकत. अशी मोठी स्पर्धा असते तेव्हा जिथं कमीत कमी 3000 शब्द म्हटलेत तर तुम्हाला शक्यतो 2500 ते 3000 होतील एवढे शब्द त्या कथेमध्ये असायला हवेत. इतकी मोठी कथा हवी आहे त्यांना. तर या पद्धतीचं आणि शेवटची तारीख यांची आहे ती आहे 5 जून. म्हणजे 5 जूनच्या अगोदर 5 जून हा शेवटचा दिवस असेल. तर तेव्हा 5 जूनपर्यंत तुम्ही त्यांना कथा पाठवायची आहे. मुदतीनंतर पाठवलेल्या कथा ते स्वीकारणार नाही आहेत. त्यामुळे 5 जूनच्या अगोदर तुम्ही कथा पाठवू शकता. तर आता मेची 7 तारीख आणि जूनचं 5 म्हणजे जवळजवळ महिनाभर तर तुमच्यासाठी कथा लिहिण्यासाठी आहे. आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की इतकी मोठी कथा कधी लिहिलेली नसते, म्हणजे एवढे शब्द कसे लिहायचे 2000 3000 याचा काही अनुभव नसतो. मग इतकी चांगली संधी असताना देखील आपल्याला माहिती नसल्यामुळे किंवा कशा पद्धतीने असे इतक्या मोठ्या शब्दापर्यंत म्हणजे मोठी अशी दीर्घकथा कशी लिहायची, नेमकं शब्द वाढवत कशी जायची, 3000पर्यंत कथा कशी लिहायची याची काहीच आपल्याला कल्पना नसते. बऱ्याच जणांना नसते. काही जणांना माहिती असेल जे रेग्युलरली लिहितात, कंटिन्युअसली लिहितात, त्यांना नक्कीच 3000 शब्द काही अवघड नाही आहेत. पण ज्यांना 3000 शब्द म्हणजे 1000च्या पुढे लघुकथा जे लिहितात आणि ज्यांनी कधीच दीर्घकथा इतकी मोठी लिहिलेली नाही आहे तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला त्या लोकांसाठी मी तुम्हाला नक्की मदत करू शकते. तर परवाच मी माझ्या चॅनलवरती एक व्हिडिओ टाकलेला आहे कंटेंट रायटिंग वर्कशॉपचा. तर या वर्कशॉपमध्ये मी लिखाणाचं पूर्ण लिखाणाचं बेसिक शिकवते. त्याच्यानंतर मी कंटेंट रायटिंग शिकवते. तर या लिखाणाच्या बेसिकमध्ये कथा आणि दीर्घकथा कशा लिहायच्या, दीर्घकथा ही 2000 3000 किंवा अजून बरेचसे दीर्घकथेचे मोठे भाग जसे की एक मोठी कादंबरी कशा पद्धतीने लिहायचं हे मी उदाहरणासहित अगदी सोप्या भाषेत तुम्हाला शिकवत असते. 4 दिवसाची ही आपली कार्यशाळा आहे. 12 मे ते 15 मे रात्री 9 ते 10 या वेळेत ही होणार आहे. यामध्ये नक्कीच तुम्हाला या स्पर्धेसाठी जे 3000 शब्द मर्यादा सांगितलेली आहे या 3000 शब्दापर्यंत कथा नक्की लिहिता येऊ शकेल. तुमच्याकडे एखादं कथाबीज असेल चांगलं, एखादा चांगलं आशय कथेचा असेल किंवा कथेचा एखादा प्लॉट तुमच्या डोक्यात आहे पण ती सविस्तरपणे त्याचा शब्द विस्तार करत कशी ती 3000पर्यंत लिहायची याचं जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच माझा हा 4 दिवसाचा वर्कशॉप करा. अगदी नॉमिनल 599 रुपये फी आहे आणि रोज 1 तास असणार आहे. ऑनलाईन असणार आहे. रात्री 9 ते 10 या वेळेत असणार आहे. हे वर्कशॉप केल्यानंतर त्याचं मी तुम्हाला डिजिटल सर्टिफिकेटही देते आणि माझं मार्गदर्शनही तुम्हाला कायमस्वरूपी मिळत असतं. त्यामुळे ही संधी आहे. तुम्हाला 1 महिना अवधी आहे. त्यामुळे हा क्लास तुम्ही करून माझा वर्कशॉप करून तुम्ही नक्कीच 3000 काय 5000 शब्दापर्यंतची कथा नक्कीच लिहू शकाल ही मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते. त्यामुळे तुम्हाला वाटतं की खरंच माझ्याकडं हा कथेचा विषय आहे, खूप छान आहे, डोक्यात आहे, पण मला तो लिहिता येत नाही, मला तितके शब्द वाढवून लिहिता येत नाहीत, तर मी काय करावं, अशा तुम्ही संभ्रमात असाल तर नक्कीच हे वर्कशॉप तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आणि कोणी सांगावं की तुमच्या कथेलाच हे $100 बक्षीस मिळू शकतं म्हणण्यापेक्षा त्या दिशेने प्रयत्न तुम्ही केलात ना तर नक्कीच तुम्हाला बक्षीस मिळू शकेल. $50 पण कमी नाही आहेत, $75 पण कमी नाही आहेत, $100 तर मग काय हॅट्स ऑफ आहे. त्याच्यामुळे विचार करा, कारण महिनाभराचा कालावधी आहे आणि आपला क्लास आत्ता आहे 12 तारखेला. या 4 दिवसामध्ये मी 100% गॅरंटी देते की तुम्ही परफेक्ट कथा लिहू शकाल.
3000 शब्दाची कथा तुम्ही आरामात लिहू शकाल. माझं मार्गदर्शन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही क्लास झाल्यानंतर ही कथा निनाद अंकासाठी तुम्ही नक्की पाठवून देऊ शकता. त्याच्यामुळे ही संधी आणि प्लस हा क्लास, हा योग जुळून आला आहे असं मी म्हणेन. तर ज्यांना कोणाला हे वर्कशॉप करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर त्या माझ्या व्हिडिओची लिंक देतेच मी डिस्क्रिप्शनमध्ये. तो व्हिडिओ पाहून अजून तुम्हाला माहिती कळेल, डिटेल सगळं समजेल आणि तुम्ही मला केव्हाही कॉल करू शकता किंवा मेसेज करा. मी तुम्हाला कार्यशाळेबद्दल सगळी माहिती देईल. तर निनाद अंकाचं हे दरवर्षीचं कथास्पर्धा असते. खूप छान ही संधी असते आणि इथं बक्षीस जितकं मोठं आहे तर विचार करा कथा पण त्या लेवलची असायला हवी. त्याच्यामुळे अगदी उत्कृष्ट कथा कशी लिहायची याचं तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन, माझी मदत या कार्यशाळेमध्ये मिळणार आहे. त्यामुळं ही चांगली संधी आहे. लवकरात लवकर आपल्या वर्कशॉपला पण ॲडमिशन घ्या. पुन्हा भेटूया अशाच माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.